नाशिक जिल्ह्यातील योजना कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, स्त्री परिचर तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सिटूच्या शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांची नाशिक येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतन, मानधन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि प्रलंबित आर्थिक लाभांच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली। सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांसमोर विविध मागण्या ठामपणे मांडल्या। यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर, सिटूचे नाशिक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांच्यासह कॉम्रेड संतोष काकडे, कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड गौतम कोंगळे, कॉम्रेड संजय पवार, कॉम्रेड युवराज पाटील, कॉम्रेड रेखा खरे आदी पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते। योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी बैठकीत योजना कर्मचाऱ्यांना किमान 30,000 रुपये वेतन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तसेच या कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड योजना लागू करून त्यांच्या भविष्यासाठी सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे। त्याशिवाय जिल्ह्यातील ESICच्या दवाखाने, रुग्णालयांमध्ये सुधारणा करून योजना कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व संबंधित योजना कर्मचाऱ्यांना ESICच्या कक्षेत आणावे अशी मागणी करण्यात आली। स्त्री परिचारांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर, स्त्री परिचार कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न बैठकीत मांडण्यात आला। स्त्री परिचारांना किमान वेतन कायद्यानुसार 10,600 रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। कोरोना महामारीच्या काळात अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 23 महिन्यांचा प्रलंबित प्रोत्साहन भत्ता तातडीनं अदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच शासनाने जाहीर केलेली 3,000 रुपयांची मानधनवाढ संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीनं लागू करून त्याचा लाभ देण्यात यावा अशीही मागणी सिटूच्या शिष्टमंडळाने केली। मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्याची खासदार राजाभाऊ वाजे यांची मागणी योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ स्थानिक पातळीवर चर्चा न करता मंत्रालय स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांची तातडीनं सोडवणूक करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दरम्यान या मागण्यांबाबत येत्या 15 दिवसात मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सिटूच्या शिष्टमंडळाला दिले। त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्रालय स्तरावर लवकरच सविस्तर चर्चा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। योजना कर्मचारी, आशा आणि गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्त्री परिचर, शालेय पोषण आहार कर्मचारी हे शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात। त्यांच्या वेतन आणि मानधन आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत। त्यामुळे आगामी मंत्रालयीन बैठकीत या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा कर्मचारी वर्गातून होत आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।